नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आहे तुमच्या पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनलवर. माझी नजर खूपच तीक्ष्ण होती आणि त्याचबरोबर माझे अंदाज पण सहसा कधी चुकत नसत. त्यामुळे तर मी त्याच्या जीवावर आजवर खूप माल खाल्ले होते आणि आज पण मी एक माल असा खातो की ज्याचा विचार मी आयुष्यात कधीच केला नव्हता. माझ्या ध्यानीमनी नसताना देखील मी ती गोष्ट करू शकलो होतो आणि त्याचा आज मला खूपच जास्त असा गर्व होत आहे. मी आणि अभ्यास म्हणजे काही विचारू नका. त्यामुळे मी खूप लवकरच्या शिक्षणाला बाय बाय केले होते आणि काहीतरी असेच इकडे-तिकडे छोटी-मोठी कामे करून वेळ घालवत असे. माझ्याकडे माझे शरीर एक अशी संपत्ती होती की तिच्या जीवावर मी काही पण करू शकत असे. मी उंच होतो जवळपास 6 फूट. उंचीला शोभेल अशी बॉडी नसेल तर काही उपयोग होत नाही. पण माझे मात्र तसे नव्हते. मी तब्येत राखून होतो. माझे स्नायू पिलदार तर होतेच, आपण माझी छाती कमालीची भारदस्त होती. मत्ता बघून भले भले गाढ होत असत. या तब्येतीच्या जोरावरच तर मी आजवर खूप मुलीसोबत संबंध बनवले होते आणि आज पण आहे. इकडे तिकडे काही फार कामाचे होत नाही ते बघून माझ्या घरच्यांनी मला माझ्या मामाकडे मोठ्या शहरात पाठवले. पण तो पण काही फार मोठा नव्हता. गावी राहायचे ते मामाकडे अशी काहीशी अवस्था होती माझी. तो पण एका शेठकडे कामाला होता. शेठ कुठला आणि काय? तो पण फार मोठा नव्हता. त्याचे लेडीज आणि जेंट्स कपड्याचे दुकान होते. मामाच्या ओळखीने त्याने मला लागेच ठेवून घेतले. जेंट्स विभाग आणि लेडीज विभाग अलग होते. लेडीज विभाग तर खरे म्हणजे तिथे नव्हतेच. ते दुकानच वेगळीकडे होते आणि ते दुकान त्याची बायको बघत असे. तिला सगळे सोनल भाभी म्हणत असत. तिचे नाव मी ऐकून होतो. त्यावरून मला असे वाटले होते की ती एक अतिशय वयस्क बाई असेल जी खूप खडूस असणार. हे माझे मत शेठला बघून बनले होते जो तसा होता. पण जेव्हा मी सोनल भाभीला बघितले तेव्हा मात्र माझे सगळे मत एका क्षणात तिने बदलले. ती काही फार देखणी वगैरे नव्हती दिसायला. पण तिचे गळ्याच्या खालचे फीचर्स मात्र कमालीचे होते. तिची ती मागून साडी घालायची पद्धत खूपच मस्त होती. त्यामुळे तिचे पोट तर सतत उघडेच असत होते आणि त्यामुळे तिची बेंबी नेहमी दिसत असे. एकूणच्या काय तर सोनल भाभी म्हणजे एक बॉम्बच होती म्हणाना. माझे दिवस चांगले जाणार हे मी ओळखले होते. मी नवीन असल्याने आणि लेडीज विभागात फार काम नसल्याने मला सोनल भाभीकडे देण्यात आले. तिथे मी आणि ती दोघेच असायचो. साड्यांपासून ते आतील कपड्यांपर्यंत सगळे काही तिथे मिळत असत. मी फक्त साड्या विकत असे. आतील कपडे मात्र ती स्वतः विकत असे. महिला कोणीही माझ्याकडून शेवटी कसे काय काही घेतील न तरीही मी बघता बघता ते पण काम माझ्या ऑब्झर्वेशन न शिकवून घेतले. माझे इतर काम पण चांगलेच होते आणि त्यामुळे सोनल भाभी माझ्यावर खूप खुश होती. माझे मधाल बोलण्याने मी कस्टमरला हसवत खेळवत माल विकत असे. त्यामुळे सगळे कस्टमर माझे नाव काढत असत आणि माझ्यामुळे तर नवीन कस्टमर पण खूपच वाढले होते. एकंदरीत माझे नाव भाभीच्या गुड नोटमध्ये गेले होते. ती आता माझ्याशी खूप लाडीकपणे बोलू लागली होती. एकदा एका बाईला आतील कापडे पाहिजे होती. ते मी लांबूनच ओळखले होते आणि तसे मी तिला म्हणालो पण भाभी हिला आतील कपडे पाहिजे आहेत बघा. कशावरून? ती मला म्हणाली. माझा अंदाज आहे बघा तरी. मी असे म्हणताच ती मला म्हणाली, ठीक आहे बघूया. असे म्हणून ती त्या बाईकडे काय हवे आहे ते विचारायला गेली आणि खरोखरच तिला आतील कपडे पाहिजे होते. ते बघून भाभी माझ्याकडे बघून हसली आणि ती बाई गेल्यावर मत्ता म्हणाली, वाह वाह काय रे तुझा अंदाज आहे. मानला तुला. पण काय माहीत चुकून झाले असेल तर. असे म्हणताच मी तिला लगेच म्हणालो, भाभी मला चॅलेंज नका करू. मी हेच नव्हे तर कोणाला किती नंबरची लागते ते पण सांगू शकेन. आहे का पेज बोला. मी असे म्हणताच ती लगेच म्हणाली, ठीक आहे बघूया. काही वेळातच तिथे 2 बायका आतील कपडे घेण्यासाठी आल्या. भाभीने मला हलूच विचारले, सांग बघू आता यांचे नंबर. मी लगेच म्हणालो, ती लाल साडीवाली आहे तिची साईज आहे 44 आणि निळ्या ड्रेसमधील महिला आहे तिची साईज आहे 44. मी इतक्या विश्वासाने सांगितलेले बघून ती मला म्हणाली, दूध का दूध और पाणी का पाणी अभी हो जाएगा. असे म्हणून तिने त्या बायकांना विचारताच त्याने तीच सांगितली जी मी सांगितली. ते बघून तर ती वेडीच झाली आणि मला म्हणाली, तू खरंच वेडा आहेस. कसे काय जमते तुला रे हे सगळे? असतात एकेकाचे गुण. मी म्हणालो,
आणि तिला डोला मारून तिच्याकडे बघून हसू लागलो. ती पण माझ्याकडे बघून हसू लागली. 2 दिवस असेच गेले आणि त्या दिवशी ती मला अचानक म्हणाली, "काय रे माझी साईज किती आहे सांग बघू. म्हणजे समजेल की तुला खरेच कळते की चुकून 2-3 वेळा ते झाले." मी तिला नंबर सांगितला. मी असे म्हणताच ती म्हणाली, "अजिबात नाही. हे नाही आहे माझी." मी म्हणालो, "शक्यच नाही. माझी नजर धोका देणार नाही. मी बघितल्याशिवाय कसा विश्वास ठेवू?" ते म्हणताच ती हसली आणि ती मला घेऊन आतील खोलीत गेली आणि तिने तिची साडी खोलून. मित्रांनो, यानंतर तुम्ही समजू शकता की मी तिच्यासोबत काय केले असेल. मग मला रोज दुकानामध्ये एकदा तरी तिच्यासोबत खेळायला भेटायचं आणि माझा पगार वाढला होता आणि मत्ता सगळम सुविधा भेटत होत्या. हे माझ्या आयुष्यात पहिल्या वेळेस घडलं होतं. मला खूप मजा येत होती आणि त्यानंतर हे सर्व असंख्य 2 वर्ष चालू राहील होते. मला असं वाटत होतं की मी या जगातला सर्वात सुखी माणूस आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पहिल्या वेळेस कोणासोबत केलं.